गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल आपलं मार्केट बंद होतं, परंतु जगातले सगळे मार्केट्स मात्र चालू होते. US मार्केट देखील चालू होतं. आता पहा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे परवा रात्री US मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालं विथ पॉझिटिव्ह बायस आणि काल रात्री मार्केट तिथे चांगलं रॅली केलं. नॅसडॅक ऑलमोस्ट 1%पेक्षाही जास्त पॉझिटिव्ह क्लोज आहे. तर मग आता हे सगळं होण्यामागे नक्की काय काय कारणं आहेत ते आधी आपण जाणून घेऊयात, कारण जग चालू होतं, आपलं मार्केट बंद होतं. तर परवा रात्री US मार्केटमध्ये एक डेटा आला, तो म्हणजेच जो काही फर्स्ट क्वार्टर आहे त्यांचं जानेवारीपासून सुरू होतं ना, तर जानेवारी ते मार्चमध्ये जे काही झालेलं आहे त्यामध्ये ट्रम्पने फार उलटापालट केलेली आहे मार्केटमध्ये, ते सगळं जर पाहिलं तर त्यामध्ये त्यांचा GDP डेटा जो आलेला आहे तो खूप शॉकिंग आला आहे. तो GDP डेटा एवढा कमी आला आहे, एवढा कमी, जो रशिया युक्रेन वॉरच्या वेळेस आला होता ना, ऑलमोस्ट तेवढा कमी GDP डेटा आलेला आहे की जो शॉकिंग होता. त्यानंतर तिथे मार्केट ऑलमोस्ट 1-1.5% आसपास गॅप डाऊनच ओपन झालं परवा रात्री. परंतु तिथनं त्यानंतर सिग्निफिकंटली त्याच्यामध्ये एक मुवमेंट पाहायला मिळालं, ते म्हणजे तिथे जे काही इन्फ्लेशन डेटा आला तो मात्र खूप चांगला आला. म्हणजे हे दोन्ही कॉन्ट्रास्ट आले आणि त्यानंतर मग चालू मार्केटमध्येच तिथे मार्केट शूटअप झालं. त्यानंतर काल मेटा म्हणजेच फेसबुक आणि त्यानंतर मायक्रोसॉफ्ट यांचे रिझल्ट आलेले आहेत आणि ते रिझल्ट एक्सपेक्टेशनला बीट करून आलेत. त्यामुळे काल त्यांनी आपण काय म्हणतो की मार्केट सावरलं आणि टेक्नॉलॉजी स्टॉक्समुळे मार्केट पॉझिटिव्ह क्लोज झालेलं आहे. ओके, आता जर आपण अजून एक गोष्ट पाहिली की जी US च्या फेवरमध्ये आहे, ती म्हणजे काल ट्रम्पने US आणि युक्रेनमध्ये मिनरल डील साईन केली आहे. म्हणजे साहजिकच आहे की तिथले बिझनेसेस आता युक्रेनमध्ये जाऊन मिनरल जे आहे तर ते एक्स्ट्रॅक्ट करू शकतात आणि ज्याचा खूप प्रचंड फायदा हा USला होऊ शकतो. आणि तुम्हाला माहीत आहे US हे एकदम पिळून खातं, त्यामुळे डील जरी झाली तरी ते प्रॉफिटमध्येच करणार. आता जर आपण एशियन मार्केट जर आज पाहिले तर एशियन मार्केट्स ऑलमोस्ट आपण काय म्हणू शकतो की मिक्स आहेत, परंतु विथ पॉझिटिव्ह बायस. आता USचे जे फ्युचर्स आहेत तर ते सध्या थोडेसे लोअर ट्रेड करतात, कारण ॲमेझॉनचा पण रिझल्ट आला आहे आणि अजून एक कुठल्या तरी कंपनीचा रिझल्ट आला आहे आणि ॲपलने थोडंसं स्टेटमेंट दिलं आहे की ते थोडंसं निगेटिव्ह आहे, की ते म्हणत आहेत की जे काही ट्रेड वॉर झालेला आहे तर त्याचा थोडासा इम्पॅक्ट हा ॲपलच्या बिझनेसवरती होऊ शकतो. त्यामुळे तिथले फ्युचर्स थोडेसे लोअर ट्रेड करतात. म्हणजे एकंदर जर जगाचं चित्र जर आपण पाहिलं तर इकॉनॉमिकली एवढं क्लिअर नाही आहे जेवढं असायला पाहिजे आपल्या मार्केटला एका बाजूला जाण्यासाठी, आयदर वर आयदर खाली. ओके, जर आता आपण FIS DISचा डेटा जर पाहिला आपल्याकडला बुधवारचा, तर त्यामध्ये FIS आणि DIS दोघेही बायर्स होते. FISनं 50 कोटीचं बाईंग केलं आहे, ऑलमोस्ट निग्लिजिबल आपण म्हणू शकतो, परंतु पॉझिटिव्ह आहे. ओके, त्यानंतर DISनं 1800 कोटींच्या आसपास बाईंग केलेलं आहे. आता एवढं सगळं होत असतानाही आपण पाहू शकतो की बुधवारी संध्याकाळी साधारण 3च्या आसपास मार्केट एकदम शार्पली डाऊन झालं आणि 24,200च्याही खाली आलं होतं. परंतु त्यानंतर पुन्हा मार्केट आपण काय म्हणतो की रिकवर झालं आणि ऑलमोस्ट फ्लॅट टू फ्लॅट क्लोज झालेलं आहे. जर आपण डेली टाईम फ्रेमवरती जर पाहिलं तर जी कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे त्याप्रमाणे इनडिसेसिव्ह कॅन्डल तयार झालेली आहे, ना वर ना खाली. आता जर आपण ओपन इंटरेस्टच्या हिशोबाने जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 24,500, त्यानंतर 24,800 आणि 25,000 या ठिकाणी खूप जास्त कॉल रायटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन ॲडिशन जे आहे तर ते बुधवारी 24,200वरती झालेलं आहे. ओके, त्यानंतर जर आपण पुट रायटिंग पाहिलं तर 24,000ला हेवी पुट रायटिंग आहे, त्यानंतर 23,800 वगैरे या लेवलला सुद्धा चांगल्यापैकी पुट रायटिंग झालेलं आहे. म्हणजेच काय की आपण जर टेक्निकली पाहिलं तर 24,200 हा एक सपोर्ट आपल्याला मिळतो आणि 24,500 हा एक रेजिस्टन्स आपल्याला मिळतो. आता यातलं मार्केट आधी काय तोडेल ते पाहणं जास्त गरजेचं आहे आणि त्यातल्या त्यात आज आहे शुक्रवार. मोस्टली मार्केट आपण पाहिलं आहे की शुक्रवारी ट्रेंडिंग राहतं. आता शनिवार रविवार पुन्हा सुट्टी आहे,
त्यामुळे काय होईल ते आज पाहणं जास्त गरजेचं आहे. त्याच्यामागचं कारण असं की कालच्या दिवसामध्ये म्हणजे परवा आणि काल इंडिया पाकिस्तानमध्ये वॉर जे आहे तर ते एक्स्केलेट झालेलं नाही, ॲक्च्युअल मिलिटरी ॲक्शन झालेलं नाही. बाकीच्या गोष्टी होत आहेत त्या खूप कॉमन आणि साध्या आहेत. म्हणजे त्यांच्याकडनं काही गोळ्या झाडणं, आपल्याकडनं काही गोळ्या झाडणं, बॉर्डरवरती थोडेसे इश्यूज होणं, यानं मार्केटला फरक पडणार नाही किंवा इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट येणार नाही. जोपर्यंत फुल स्केल वॉर सुरू होत नाही तोपर्यंत, ॲक्च्युअल मिलिटरी ॲक्शन होत नाही तोपर्यंत. ओके, त्यामुळे सध्या तरी इंडिया पाकिस्तानचं जे वॉर आहे तर ते अजून तरी मार्केटला हार्म करताना दिसत नाही आहे, हे लक्षात घ्या. तर मग आता आपण जर वर्ल्ड मार्केट्स पाहिले तर आपण म्हणू शकतो की ऑलमोस्ट फ्लॅट आहेत. जर आपण इंडियन मार्केट पाहिलं तर आपण म्हणू शकतो की ऑलमोस्ट फ्लॅट आहे. कारण गिफ्ट निफ्टीसुद्धा इंडिकेट करत आहे की मार्केट एक 30 ते 40 पॉईंट गॅप डाऊन ओपन होईल, म्हणजे ऑलमोस्ट फ्लॅट आपण म्हणू शकतो. तर मग आता पाहणं जास्त गरजेचं आहे की संध्याकाळपर्यंत मार्केट कुठल्या साईडला जाते ते. ओके, जोपर्यंत सपोर्ट आणि रेजिस्टन्स तोडत नाही तोपर्यंत मार्केट एकाच रेंजमध्ये खेळत राहील. आणि एकदा का सपोर्ट किंवा रेजिस्टन्स जे काही ब्रेक होईल तर मार्केट इमिजिएट त्या बाजूला मुवमेंट करायला सुरुवात करेल. जसं की 24,500 जर ब्रेक केला, 24,550, ओके, तो जर ब्रेक केला तर साधारण मार्केट 24,800पर्यंत इमिजिएट जाऊ शकतं. आणि जर डाऊन साईडला 24,200 जर ब्रेक केला तर ऑलमोस्ट 24,000 मार्केट इझिली टच करू शकतं, हे लक्षात असू द्या. मग यामध्ये जर आपण पाहिलं तर मार्केट आपण काय म्हणतो की बाय ऑन डिपच्या सिनेरिओमध्ये सध्या तरी आहे. ओके, जोपर्यंत 24,000च्या खाली डेली टाईम फ्रेमवरती मार्केट क्लोज करत नाही तोपर्यंत. म्हणजेच काय, 24,000च्या आसपास एक मेजर बाईंग आपण पाहू शकतो की जे इन्स्टिट्यूशनसुद्धा तिथे बाईंग करू शकतात. ओके, आणि जर आपण पाहिलं तर 24,800 ते 25,100 याच्या दरम्यान मार्केट कुठनंही रिव्हर्स घेऊन एक चांगल्यापैकी प्रॉफिट बुकिंग आपल्याला दाखवू शकतं. परंतु सध्या मार्केट कन्सॉलिडेशन झोनमध्ये आहे, एवढं मात्र खरं. परंतु आपण खालनं जर रनअप पाहिला तर हे कन्सॉलिडेशन खूप गरजेचं होतं. जर नेक्स्ट मुवमेंट जर सस्टेन करायचं असेल तर हे कन्सॉलिडेशन खूप गरजेचं आहे. ओके, तर मग मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ, ही माहिती नक्कीच ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.